महाराष्ट्राच्या राजकारणात आता उबाठा गट शरद पवार हा एक नवीन पक्ष तयार झाला असून शिवसेना संपवण्यात शरद पवार आणि संजय राऊतांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर केलाय। शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा शरद पवारांनी अमित शहांकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या, आम्ही तुमच्या बरोबर येतो असा प्रस्ताव दिला होता, पण आमच्या सोबत बोलणी झाली असल्याने अमित शहांनी तो प्रस्ताव नाकारला। कूटनीती करत त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी पवार आणि संजय राऊतांनी भाग पाडलं असा सनसनाटी आरोप शिरसाठांनी केलाय। म्हणजे उबाटा गट शरद पवार हा एक नवीन गट आता तयार झालेला आहे। मी हे यासाठी सांगितलं की जेव्हा आम्ही उठाव केला होता त्यावेळेला शरद पवार साहेब यांनी अमित शहाकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या, आम्ही तुमच्याबरोबर येतो अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता। आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा हा उठाव झाला त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एक राजनीतीचा एक भाग होता, कूटनीतीचा एक भाग होता आणि त्याला सर्वस्वी जबाबदार त्या उबाठा गटातले जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेली चांडाळ चौकडी होती। राजीनामा का द्यायचा, राजीनामा का घ्यायचा, तर त्यांना इमोशनल करून एकदा राजीनामा घेतला की तुम्ही राजीनामा दिल्यामुळे आम्ही आता भाजपसोबत जातोय असा एकंदरीत चित्र निर्माण करण्याचा प्रकार होता। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला अमित शहा साहेबांनी यांना स्पष्टपणे नकार दिला होता। शिवसेनेने जो उठाव केलेला आहे, पहिली आमची कमिटमेंट त्यांच्याशी आहे, आम्ही त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करू। तरीही यांचा आग्रह हा असा होता की 2/3 जर मेजॉरिटी झाली नाही तर आमच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र तयार आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ। हे असं सर्व राजकारण शरद पवार साहेबांनी त्याच वेळेला केलं होतं आणि त्याला सपोर्टिंग ॲक्टर हे संजय राऊत सारखे लोक होते।